नरखेड गटातील शिवसेना पक्षाचे उमेदवार संतोष अण्णा पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वाळुंज, मुंगशी याचबरोबर आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर संतोष अण्णा पाटील यांनी साधला मतदारांशी मुक्त संवाद. मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषदेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणार संतोष अण्णा पाटील. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार संतोष अण्णा पाटील यांनी नरखेड गटामधील वाळुंज, मुंगशी याबरोबर इतर वाड्यावर जाऊन सर्व नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधलाय. यावेळी वाळूज गावातील मयत झालेल्या काही भागातील नागरिकांची सांत्वनपर भेट घेऊन संतोष अण्णांनी त्यांचे सांत्वन केले. याशिवाय त्यांनी काही लग्न समारंभासाठी हजेरी लावली आणि वैयक्तिक नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन काही स्थानिक समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नरखेड गावचे विद्यमान सरपंच बाळासाहेब मोटे, आकाश पाटील, अभिजित खंदारे, पैलवान गणेश मोटे याचबरोबर असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनापासून आभार मानतो, नारायण आभार मानतो. त्यांनी आपल्या नरखेड गावच्या 133 टीव्हीला 132 टीव्हीला मान्यता दिली आणि त्याचं काम आता त्याचं जमीन शोधणे हेपर्यंत त्याचं काम सुरुवात आलंय. एका 6 महिन्याच्या त्याचं पण काम सुरुवात होऊन जाईल ह्या लोकांना. त्यामुळं आणि मी आधीच माझं आव्हान आहे विरोधकाला, ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा ना, माझ्याकडे सरकारी कागद आहेत, सरकारी कागद बघायचे. मी सोशल मीडियाच्या मार्फत पब्लिक डोमेन मध्ये सगळे कागदपत्र टाकलेत आणि ही सगळी कागदपत्र प्रत्येक मतदाराने बघायची. मी काही जणांच्या बाई टाकल्या, ही सगळी कामं नुसती कागदावर म्हणून सांगतं. माझी कामं कागदावर नाहीत. मराठी शाळेचं 1 कोटी 15 लाखाचं काम चालू आहे, 30 कोटीचा ब्रिज चालू आहे, 12 कोटीच्या रस्ता नरखेडमध्ये काम चालू आहे. माझ्याकडे नुसतं गप्पा मारणारा माणूस नाही, संतोष पाटील कामाचा माणूस आहे. हे नरखेड जिल्हा परिषद गटाचे प्रत्येक माणसाला माहित आहे. गावखेड्यामध्ये आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा अशी समस्या दिसली की त्या ठिकाणी जे रस्ते पूर्वी होते ते रस्ते तसेच राहिले. दाना काय उत्तर असेल तुमच्या बाबतीत? रस्ते खूप हा मूळ प्रश्न तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. 1972च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी, लोकांना रोजगार देण्यासाठी म्हणून जे रस्ते झाले रोजगार हमीतून, त्याच्यानंतर त्या रस्त्याकडे 1972 नंतर परत त्या रस्त्याकडे कुणी बघितलंच नाही शासनानं. इथल्या राजकर्त्यांनी इथं जे काम करणारे लोक आहे ह्यांनी जाणीवपूर्वक आमच्या नरखेड भागावर दुर्लक्ष करण्यासाठी 1972 नंतर कुठल्याही रस्त्यावर एक दगड, पाटी, मुरुम सुद्धा टाकला नाही. असे गावाला 2 गावाला जोडणारे रस्ते असे पडले. त्यामुळं मोठा प्रश्न आहे. लगेच सगळे रस्ते होणार नाहीत, परंतु माझा शब्द आहे की 5 वर्षामध्ये या गावातले भागातले सगळे रस्ते आपण संपून टाकू. तुम्ही भाजप बरोबर होता, राणे साहेबांबरोबर होता, खासदार धनंजय माडिक यांचे तुमचे चांगले घरोबाचे संबंध आहेत. शिवसेनाच का घेतली हातात? धनुष्यबाण. मी नारायण राणे साहेबांच्या सोबत होतो, त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबतच राहणार. माझे नारायण राणे हे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. मी नारायण राणेचाच चेला आहे आणि हे सगळे विकास काम करू शकलो केवळ त्यांच्यामुळेच करू शकलो. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला धनंजय माडिक माझे अतिशय चांगले मित्र आहेत. ते पण त्यांची कट्टरता त्यांना किती त्रास आहे राजन पाटलांनी दिलाय हे आम्हाला दोघांना माहित आहे. त्यामुळं आज मी धनुष्यबाण का घेतला ह्याचं उत्तर आमचं कमळ अशा माणसाच्या हातात दिलंय, त्या कमळाचे पंख पाकळ्या आता उद्या निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यापुरते तर किमान निघून जातील. त्यामुळं आम्हाला धनुष्यबाण हाती घ्यावा लागला. हे मुख्यमंत्र्यांना मी सांगितलंय, मी राणेसाहेबांकडे सोबत गेलतो मुख्यमंत्र्याला, माझं राजन पाटलाचं जमणार नाही हे अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळं मी इतकं बिनधास्तपणे बोलू शकतो. पालकमंत्री जयकुमार गोरे कुठं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारी देताना कालच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका असू दे किंवा नगर परिषद निवडणूक असू दे कुठं तर अतिरेक करते असं वाटतंय? नाही, पालकमंत्री तो अतिशय सज्जन आणि चांगला माणूस आहे, अतिशय सज्जन, माझा मित्र आहे. आम्ही तो आमदार व्हायच्या अगोदरपासूनच माझे बऱ्यापैकी ब्रिजची कामं करतोय, रस्ते कामं करतोय, कामं चालू झालेत. ही लोक आजपर्यंत नुसतं आश्वासनावर चालायचं. श्रीनाथ भागवती सारखा मोठा प्रकल्प आज आपण उंबरठ्यावर आहे, म्हणजे कधीही 1.5 वर्षात त्याचं काम चालू होईल अशा परिस्थितीमध्ये श्रीनाथ भागवतीचा प्रकल्प आहे. गेले 50 वर्ष नुसतं लोकांना दिला होतं, परंतु तिने काही काम केलं नाही. सीना भोगावतीचा प्रकल्पाबाबतीतही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे आणि विशेषतः नरखेड गट पाटील कुटुंबाचा परंपरागत गट आहे म्हणून कुठंतरी एखादा साधा कुठला तर कार्यकर्ता द्यायचा म्हणून उमेदवारी दिली असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं तुमचे विरोधी जे उमेदवार आहेत ते थोडे कमकुवत वाटत आहेत.
उमेदवार कमकुवत वगैरे असं कधी आपण मानत नाही. आपण उमेदवारावर कोण समोरचा आहे ह्याच्यावर माझं मतच नाहीये. मला माझा लोकांना आशीर्वाद मागायचा आहे. मी माझ्यासाठी मी निवडणूक उभा आहे. मी माझ्या जनतेला, माझ्या मतदाराला आशीर्वाद मागण्यासाठी जातोय. मी त्यांचं काम करतोय, त्यांचे आशीर्वाद मागतोय. मी सिनाबाबतचा प्रश्न सोडवला. ह्या ठिकाणची सगळ्या शेतकऱ्यांचं कामामध्ये त्यांच्यात आणि तुमच्यात खूप मोठा डिफरन्स दिसतो यामध्ये. नाही, इथं काय झालंय, लोकांचे शेतकरी आमचा मूळ मतदार कोण आहे? 100% सगळा शेतकरी आहे. शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न काय असतात? तर लाईट, पाणी आणि वीज, हे रस्ते, हे महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न का सोडवले नाहीत? आमच्याकडे 33 केवीचे एक सबस्टेशन आहे. ही 40 गावं, खेडेगाव त्याच्यावर त्या एका 33 केवीवरती चालतात. त्याची क्षमता एवढी आहे, परंतु मागणी खूप मोठी आहे. आणि त्यामुळं जरी शेतामध्ये लाईट कनेक्शन आहे, परंतु त्या दाबानं, उच्च दाबानं पाणी, लाईट नसल्यामुळं ती पाणी मोटरा त्या नीट चालत नाहीत. आणि परत डीपी जळणे हा तर सर्रास 2 दिवसाला आड प्रत्येक गावातला डीपी जळतो. इकडचा डीपी जळतो. नवीन डीपी दिला की परत 8 दिवसांत नवीन डीपी द्यावा लागतो. ह्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या इथं जो 33 केवीचं सबस्टेशन आहे त्याची क्षमता कमी आहे आणि आपल्या मोठ्या क्षमतेच्या इथं सबस्टेशन करावं लागेल. हे ओळखून मी गेल्या 4 महिन्यापासून राणे साहेबांच्या भागा लागून मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि 133 केवीचं सबस्टेशन मी नरखेड इथं बनवण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. गावभेट दौऱ्यांचा दुसरा टप्पा तुम्ही जवळजवळ निम्म्यात पूर्ण केलेला आहे. जनतेचा आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? मी पहिला टप्पा पूर्ण केला, दुसरा टप्पा माझा चालू आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ह्यावेळेसची नरखेड जिल्हा परिषद गटातली जनता, त्यांना जिल्हा परिषदचा उमेदवार निवडण्यापेक्षा आपल्याला नेता स्वर्गीय शाजीराव पाटलानंतर त्यांचा स्वाभिमान जिवंत झालाय आणि तो स्वाभिमानासाठी ह्यावेळेची जनता मतदान करणार आहे. राजन पाटील आणि त्यांच्या पुत्रांनी परवा दिवशी अर्ज भरतेवेळी संतोष अण्णा पाटील आणि उमेश पाटील यांच्यावर प्रकट टीका केली होती की अनगरकर पाटलांशी नाव घेतल्याशिवाय त्यांना काही करमत नाही किंवा त्यांना त्यांचा दिवस जात नाही. काय म्हणताल या बाबतीत? आम्ही अनगरकर पाटलाचं नाव कशाला घेऊ? अनगरकर पाटलाचं नाव कशाला घेऊ? अनगरकर पाटलाच्या नावावर, अनगरकरच्या पाटलाला आमच्या भागातली, नरखेडच्या भागातली लोक विटलेले आहेत. गेले 50 वर्ष आमच्या भागातल्या जनतेवर त्यांनी अन्याय केलेला आहे. आमच्या भागातली जनतेला विकासापासून त्यांनी लांब ठेवलेलं आहे. आमच्या भागातली जनता त्याला म्हणजे तिरस्कार करते. परंतु राजन पाटलांनी कुटील कारस्थान करून प्रत्येक गावामध्ये 2 गट आपलेच, विरोधी बाकीचे सगळेच पक्ष आपल्या केशातला, सगळे पक्ष, ही पक्ष राजन पाटलांनी चालवायचा, ती पक्ष राजन पाटील चालवायचा. आत्ता ह्यात बदल झालाय. गेल्या 5 वर्षापासून उमेश पाटील असू द्या, आम्ही असू द्या, विजयराज पाटील डोंगरे असू द्या, हे बाजूला पडल्यापासून चरण चौरे, हे ग्रुप सगळ्यात नवीन दमाचा ग्रुप झाला तयार. आणि हे कधीही राजन पाटलाला मॅनेज न होणारी लोक आता तयार झाली. आणि आता म्हणूनच कालच्या विधानसभेला आपण नवीन 35,000 आमदार निवडून आणू शकलो. भविष्यामध्ये राजन पाटलाचा पर्याय नव्हता म्हणून लोक गावागावातली 2 गटामध्ये राजन पाटलाकडे जायची. आता राजन पाटलाच्या विरोधात लोकांना पर्याय निर्माण झालाय. लोकांना आता स्वाभिमान निर्माण झालाय आणि लोकांना दिसतंय विकास. ह्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी आज त्यामुळे पालकमंत्री चांगला आहे. काय असतं, पार्टी प्रोटोकॉल असतो, पार्टीने काय द्यायला जबाबदारी दिली असते पार्टीनं, ते त्यांचं काम करतायत. ते माझे चांगले मित्र आहेत. त्याने माझं त्यांच्याबद्दल अजिबात दोष नाही. मी त्यांना दोष कधी देणार नाही. 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये टोटल तुमच्या सर्व आघाडीचे म्हणून किती उमेदवार निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? ज्येष्ठ नेते मला वाटतं जिल्हा परिषदेच्या आमच्या 6 जागा येतील आणि पंचायत समित्या 12 येतील. राहिले राजन पाटील येतील. नरखेड गटातून शेवटचा प्रश्न, नरखेड गटातून किती मताधिक्याने विजय होता? विश्वास किती वाटतो? अतिशय चांगला मताधिक्याने माझा विजय होईल, मला खात्री आहे. आकडा लावायला मी काय मटका केली नाही. त्यामुळं मी अतिशय चांगल्या मतानं निवडून येईल. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.